छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील गणेशवाडी, शेडशाळ, कवठेगुलन, आलास, बोबनाळ, औरवाड आणि गौरवाड या 7 गावांमध्ये एसटी बस सेवेच्या अनियमिततेमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत कुरुंदवाड आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे। छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांच्या आदेशानुसार कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दयानंद खणोरे, प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे, शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आलं। यावेळी बोलताना तालुका प्रमुख पवार म्हणाले, आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील 7 गावांमध्ये एसटी बस सेवेची अनियमितता नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे। विद्यार्थी शाळा कॉलेजसाठी वेळेत पोहोचू शकत नाहीत, तर ज्येष्ठ नागरिक व महिलांनाही प्रवासात अडथळे येत आहेत। एसटी प्रशासनाने तातडीने कारवाई करून बस सेवा नियमित करावी अशी आमची ठाम मागणी आहे। ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी लढा देणं हे आमचं कर्तव्य असून या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिलाय। या 7 गावांमधील एसटी बस सेवा वेळेवर आणि नियमित उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय। तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, माता भगिनींनाही आवश्यक सेवा मिळवताना अडथळ्यांचा सामना करावा लागतोय। या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन छत्रपती ग्रुपच्या वतीनं कुरुंदवाड आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आलं आहे। एसटी बस सेवा नियमित करून तातडीने उपाययोजना करावी आणि नागरिकांची गैरसोय थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती ग्रुपच्या या पुढाकाराचं कौतुक करण्यात येत असून एसटी प्रशासनानंही लवकरच या समस्येवर ठोस तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। यावेळी छत्रपती ग्रुपचे अविनाश पाटील, दयानंद खणोरे, रोहित मलमे यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी कुरुंदवाड शहर प्रमुख प्रदीप चव्हाण, संदीप पाटील, प्रमोदभाऊ पाटील, संदीप पाटील, सागर बिरंगे, प्रदीप चव्हाण, प्रमोद मलमे, सुनील नाईक, प्रवीण नाईक, सुहास कोळेकर, राहुल हुलवान, प्रशांत कोळेकर, प्रकाश हणबर, अशफाक ढालायत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। आज कुरुंदवाड आगार या ठिकाणी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रमोददादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सदर आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील गावे असतील, त्याचबरोबर खिद्रापूर, टाकळी असेल अशा भागामध्ये बसेसच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल या ठिकाणी आपण निवेदन देतोय। या निवेदनाच्या माध्यमातून आपण हात सुद्धा मांडलेला आहे की शाळकरी मुलं असतात, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतात, यांची देखील काही गैरसोयी गेल्या अनेक दिवसापासून होत आहे। त्या अनुषंगानं आपण निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन करतोय की निश्चितपणाने त्या भागामधल्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त गाड्या असतील किंवा अन्य काही मार्गानं त्या भागामध्ये बसेसचा पुरवठा करता येईल किंवा वेळेमध्ये पुरवठा करता येईल अशा पद्धतीने मागणी छत्रपती ग्रुपने ठेवलेली आहे। त्यावर निश्चितपणानं आगार प्रमुखांच्याकडनं चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळेल अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो। आज छत्रपती ग्रुप यांनी सामाजिक अगदी ज्येष्ठ नागरिक असू दे, मुलं असू दे, शाळकरी मुलं असू दे, यांच्यासाठी आज जी प्रतिक्रिया व्यक्त केली ही अगदी सगळ्यांना ही आल्हाददायक आहे। तर ही एसटी ही लाल परी आहे, ही सगळ्यांची जीवनवाहिनी आहे। आम्ही प्रत्येक ठिकाणी गाडीची पोचवत असतो आणि त्यांच्या मागणीनुसार जे काय त्यांची मागणी आहे तसं आम्ही वेळापत्रक आज पेपराच्या माध्यमातून किंवा त्यांना ग्रामपंचायतमध्ये लावण्यासाठी देत आहे। तरी त्या वेळापत्रकाचा अनुमोदन करून सर्वांनी, ग्रामस्थांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, महिलांनी या वेळापत्रकानुसार प्रवास करावा अशी मी सर्वांची आग्रही विनंती करतो। आणि सर्वांना कुठं काही अडचणी आल्यास त्यांनी आगाराशी संपर्क साधून त्याबाबत आपण त्यांचेही सर्व प्रश्न सोडवण्यात येतील अशी ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द संपवतो।